तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रदीप दळवी. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वजण कशी आहेत? आशा करतो की सर्वजण बरेच असतील. तर मित्रांनो, आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाचे नाव आहे की आपण कोणाची भीती बाळगावी, म्हणजे प्रभू येशूचे पूजा करणाऱ्याने कोणाची भीती बाळगावी. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, शास्त्र भाग आहे लूक अध्याय 12 आणि वचन आहे 4 ते 12 पर्यंत. तर मित्रांनो, मी वाचन सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर प्रथम मित्रांनो, मी हेडलाईन वाचतो. तर हेडलाईनमध्ये लिहिलं आहे की तो आपल्या शिष्यांना धैर्य देतो, म्हणजे प्रभू येशू आपल्या शिष्यांना काय करतो? धैर्य देतो. तर मित्रांनो, मी प्रथम 4 वचन वाचतो. माझ्या मित्रांनो, मी तुम्हा सांगतो, जे शरीराचा वध करीतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. या ठिकाणी काय सांगितलं की माझ्या मित्रांनो, काय सांगतो प्रभू येशू की माझ्या मित्रांनो, आपल्या शिष्यांना सांगतो की माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करीतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची काय करू नका, भीती बाळगू नका. आता शरीराचा वध करणारे कोण आहेत? एक तर आहे सैतान आणि दुसरा कोण आहे? मनुष्य. तर या ठिकाणी आपण पहिला मुद्दा काय आहे की सैतानाची व मनुष्याची काय करू नये, भीती बाळगू नये. आपण काय करायचं आहे की सैतानाची आणि मनुष्याची काय करायची आहे, भीती बाळगायची नाही आहे. कारण या ठिकाणी सांगितलं की सैतान आणि काय करतो, मनुष्य आहे तो काय करतो, शरीराचा वध करतो परंतु त्यानंतर आणखी त्यांना काय करता येत नाही. तर आपण पुढचे वचन वाचूया 5. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हा सुचवून ठेवितो. वध केल्यावर नरकात टाकावयाचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हा सांगतो, त्याचीच भीती बाळगा. या ठिकाणी काय सांगितलं का मित्रांनो, की तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हा सांगतो. स्वतः प्रभू येशू सांगतो काय, मी तुम्हा सांगतो, तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हा सुचवून ठेवितो. वध केल्यावर नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हा सांगतो, त्याचीच भीती बाळगा. वध केल्यावर ज्यांना काय आत्म्याला काय नरकात टाकण्याचा काय अधिकार आहे त्याची भीती बाळगा सांगितली आहे. आणि आपला दुसरा मुद्दा काय आहे? तर मित्रांनो, आपण काय करायचे आहे, देवाची म्हणजे प्रभू येशूची भीती बाळगायची आहे. फक्त काय करायचे, प्रभू येशूचीच भीती बाळगायची आहे. कारण त्याला काय आत्म्याला नरकात टाकण्याचा काय आहे, अधिकार आहे. कोणाला स्वर्गात घ्यायचं आणि कोणाला नरकात टाकायचे हे काय आहे, प्रभू येशूचे हाती आहे. त्याला काय न्याय करणे काय आहे, त्याच्या हाती आहे. म्हणून आपण काय करायचे, फक्त प्रभू येशूचीच काय करायचे आहे, भीती बाळगायची आहे. तर मित्रांनो, आपला दुसरा मुद्दा आहे काय, आपल्याला काय करायचे, फक्त काय करायचे, देवाची म्हणजे प्रभू येशूची फक्त काय करायची, भीती बाळगायची. आपला काय हा दुसरा मुद्दा आहे. तर मित्रांनो, आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. आपण वचन वाचूया. वचन 6 ते 7 पर्यंत. 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाही, तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. या ठिकाणी काय सांगते की 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाही, तरी काय त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. वचन 7 वाचूया. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यापेक्षा मौल्यवान आहात. या ठिकाणी काय सांगितलं की फार तर काय, तुमच्या डोक्यातले सर्व केस देखील काय केलेले आहेत, मोजलेले आहेत. म्हणून काय करू नका, भिवू नका, कारण तुम्ही अनेक चिमण्यापेक्षा काय मौल्यवान आहात. मित्रांनो, आपला तिसरा मुद्दा काय आहे, भिवू नका. कोणाला भिवू नका, तर काय सैतानाला आणि काय मनुष्याला भिवू नका. तर मित्रांनो, आपण चौथ्या मुद्द्याकडे जाऊया. आणि चौथ्या मुद्दे जाण्याकडे आपले काय वचन वाचायचे 8 आणि 9. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर पत्करितो त्याला मनुष्याचा पुत्रही देवदूतासमोर पत्करील. परंतु जो मला मनुष्यासमोर नाकारतो तो देवाच्या दूतासमोर नाकारला जाईल. या ठिकाणी काय सांगितलं की मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर पत्करितो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतासमोर काय करेल, पत्करेल. परंतु जो मला मनुष्यासमोर नाकारतो तो देवाच्या दूतासमोर नाकारला जाईल. मित्रांनो, या ठिकाणी सांगितले की जो मला मनुष्यासमोर पत्करितो म्हणजे मला माझा स्वीकार करतो त्याला मी सुद्धा काय करेन, देवदूतासमोर काय करेन, त्याचा स्वीकार करेन की हा माझा काय आहे, शिष्य आहे, हा माझी पूजा करणारा व्यक्ती आहे, हा माझा व्यक्ती आहे. आणि पुढे सांगितलं की परंतु जो मला मनुष्यासमोर नाकारतो त्याला मी सुद्धा काय देवदूतासमोर काय करेन, नाकारेन. ज्या दिवशी न्याय होईल सर्व जगाचा, त्या दिवशी काय प्रत्येक मनुष्याला काय करायला लागेल, प्रभू येशूसमोर उभं राहावं लागेल. आणि प्रत्येकाच्या ज्यांच्या कृत्याप्रमाणे काय होईल, न्याय होईल. त्या दिवशी काय सांगितलं की जो मला मनुष्यासमोर नाकारील त्याला मी काय करेन, देवदूतासमोर नाकारीन. आणि जो मला मनुष्यासमोर काय करेल, माझा स्वीकार करेल त्याला मी सुद्धा काय देवदूतासमोर त्याचा काय करेन, स्वीकार करेन. तर मित्रांनो, आपला चौथा मुद्दा आहे की
प्रभू येशूला मनुष्यासमोर काय करू नका, नाकारू नका. कारण जर आपण काय केले, प्रभू येशूला काय केले, मनुष्यासमोर नाकारले, तर तो सुद्धा न्यायाच्या दिवशी आपल्याला काय करेल, नाकारेल. देवदूतासमोर काय करेल, नाकारेल आपल्याला. म्हणून आपण काय करायचं नाही की प्रभू येशूला आपण काय करायचं, मनुष्यासमोर नाकारायचं नाही आहे. जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्ही येशूदेवाची पूजा करणारे लोक आहात का, तर सांगता हा मी येशूदेवाची पूजा करणारे लोक आहे किंवा व्यक्ती आहे. आपण कधी पण नाकारायचं नाही की मी येशूला ओळखत नाही सर, किंवा मी येशूची पूजा करणारा नाही आहे असं सांगायचं नाही. कारण या ठिकाणी सांगितलं की जर आपण मनुष्यासमोर प्रभू येशूचा नाकार करू, तर तो सुद्धा आपल्याला काय, देवदूतासमोर आपला काय केली, नाकार करेल. आणि जर आपण त्याचा स्वीकार केला, तर तो सुद्धा आपल्याला काय केली, न्यायाच्या दिवशी देवाच्या दूतासमोर आपला स्वीकार करेल. म्हणून आपण काय करायचं नाही, प्रभू येशूला मनुष्यासमोर नाकारायचे नाही आहे. तर मित्रांनो, आपल्या 5व्या मुद्द्याकडे जाऊया. वचन वाचूया 10. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुभाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. या ठिकाणी काय सांगितलं आहे की जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध म्हणजे प्रभू येशू विरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची काय होणार नाही, क्षमा होणार नाही. तर मित्रांनो, आपला 5वा मुद्दा काय आहे की पवित्र आत्म्याविरुद्ध काही बोलू नका. का बोलायचे नाही पवित्र आत्म्याविरुद्ध? कारण या ठिकाणी सांगितले की जर प्रभू येशू विरुद्ध कोणी काही बोलेल त्याला त्याची काय होईल, क्षमा होईल, परंतु जर कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध काही बोलला तर त्याला त्याची काय होणार नाही, क्षमा होणार नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, पवित्र आत्म्याविरुद्ध काहीही बोलायचे नाही आहे. तर मित्रांनो, आपण 6व्या मुद्द्याकडे जाऊया. आणि आपला 6वा मुद्दा शेवटचा मुद्दा आहे. तर वचन वाचूया आपण 11 ते 12. जेव्हा तुम्हा सभा, सरकार व अधिकारी यांच्यासमोर नेतील तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकवेल. या ठिकाणी काय सांगितलं आहे की जेव्हा तुम्हाला सभा, सरकार व अधिकारी यांच्या समोर नेतील तेव्हा तुम्ही कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्याविषयी काय करू नका, काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला काय करेल, शिकवेल. तर आपला मित्रांनो शेवटचा मुद्दा आहे की सरकार व अधिकारी यांच्या समोर काय बोलावे यांची काय करू नका, काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला काय करेल, शिकवेल. कारण एका ठिकाणी वचनामध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की बोलणारे तुम्ही नाही तर काय आहे, पवित्र आत्मा आहे. म्हणून आपण काय करायचं नाही आहे, कसे व काय बोलावे ह्याची काय करायची नाही, काळजी करायची नाही आहे. कारण आपण सरकार व अधिकारी यांच्यासमोर जेव्हा आपल्याला नेतील तेव्हा आपल्याला काय बोलावे किंवा कसे बोलावे ते काय पवित्र आत्मा त्याच घटकेस आपल्याला काय करेल, शिकवेल. म्हणून आपण काय करायचं नाही आहे, काळजी करायची नाही जेव्हा आपल्याला सरकार व अधिकारी यांच्यासमोर नेतील तेव्हा. तर मित्रांनो, आपण इथेच संपूया. आपला आजचा विषय होता की आपण कोणाची भीती बाळगावी, म्हणजे प्रभू येशूची पूजा करणाऱ्यांनी कोणाची भीती बाळगावी. तर आपला पहिला मुद्दा होता की आपण काय करायचे नाही, सैतानाची व मनुष्याची भीती बाळगायची नाही आहे. आणि पुढे सांगितलं आहे की दुसऱ्या मुद्द्यामध्ये की तर मित्रांनो आपण काय करायचे आहे, फक्त देवाची म्हणजे प्रभू येशूची काय करायची आहे, भीती बाळगायची आहे. दुसरा मुद्दा आपला. आणि तिसरा मुद्दा होता की भिवू नका. कोणाला भिवू नका, तर सैतानाला व मनुष्याला काय करू नका, भिवू नका. कारण सैतान व मनुष्य काय करतो, शरीराचा घात करतो, परंतु आत्म्याचा नाश करणारा कोण आहे, देव आहे. म्हणून आपण काय करायचं, फक्त देवाची भीती बाळगायची आहे, सैतानाची आणि मनुष्याची भीती बाळगायची नाही आहे. कारण कोणाला स्वर्गात घ्यायची आणि कोणाला नरकात टाकायचे हा अधिकार कोणाला आहे, फक्त प्रभू येशूला आहे. आणि आपला चौथा मुद्दा होता की प्रभू येशूला मनुष्यासमोर काय करू नका, नाकारू नका. का नाकारू नका, कारण जर आपण प्रभू येशूला मनुष्यासमोर नाकारले तर तो सुद्धा आपल्याला काय एक दिवस न्यायाच्या दिवशी देवदूतासमोर आपल्याला काय करेल, नाकारेल. आणि आपला 5वा मुद्दा होता की पवित्र आत्म्याविरुद्ध काहीही बोलू नका. का, कारण वचनात सांगितले की मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल म्हणजे प्रभू येशू विरुद्ध कोणी काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल, परंतु काय जो पवित्र आत्म्याविरुद्ध काही दुभाषण करतो त्याला त्याची काय होणार नाही, क्षमा होणार. म्हणून आपण काय करायचं, पवित्र आत्म्याविरुद्ध काही वाईट बोलायचे नाही. आणि आपला शेवटचा मुद्दा होता की सरकार व अधिकारी यांच्यासमोर नेतील तेव्हा काय करू नका, काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा तुम्हाला काय शिकवेल. आपण कसे व काय बोलावे ते पवित्र आत्मा आपल्याला शिकण्यास सांगितलं आहे. आणि एका वचनामध्ये असं सांगितलं आहे की बोलणारे तुम्ही नाही तर काय आहे, पवित्र आत्मा आहे. आणि एका वचनामध्ये असं सांगितलं आहे की काय तुम्ही काय करा, सरकार व काय अधिकारी यांच्या अधीन असा, म्हणजे त्यांच्या काय करा, आज्ञा पाळा. तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, सरकार व अधिकारी यांच्या आज्ञा पाळायच्या आहे. का, कारण देवाचे वचन सांगते की सरकार व अधिकारी यांना अधिकार देणारा कोण आहे, देव आहे. म्हणून आपण काय करायचं, आज्ञा पाळायची आहे. मित्रांनो, आशा करतो
की तुम्हाला काय केलं असेल, आजचा विषय समजला असेल आणि वचनाद्वारे शिकायला भेटले असेल. तर मित्रांनो, काय तुम्हाला या वचनाद्वारे व्हिडिओ जर तुम्हाला काय शिकायला भेटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनल प्रदीप गडीमध्ये तर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल प्रदीप गडी आणि जी बाजूला घंटे आहे ती पण वाजवा. अशा मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करेन तर तो प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर नमस्कार.